नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 76. एक दिवस बादशाह बिरबलास म्हणाला, प्राचीन काळी या हस्तिनापुरात पांडव राज्य करीत होते. त्याच या नगरीमध्ये आज मी राजा आहे. पांडव जसे पराक्रमी होते तसाच मीही पराक्रमी आहे. जसे पांडवांचे वर्णन करून भारत तयार केले गेले त्याप्रमाणे माझे वर्णन करून दुसरे भारत तयार करण्यास काय हरकत आहे. बिरबल म्हणाला, खावीन, आपल्याला सुचलेले हे विचार फारच उच्च दर्जाचे आहेत. आपल्या म्हणण्याप्रमाणे अवश्य करता येईल, पण त्याकरिता मला 4 महिन्यांची सुट्टी आणि 10,000 रुपये लागतील. बादशहाने ते मान्य केले. 4 महिन्यानंतर बिरबलाने काही कागदांची रिमे ग्रंथासारखी दिसतील अशा रीतीने गाढवावर घालून बादशहाकडे आणली व तो बादशहाला म्हणाला, सरकार, आपले भारत तयार झालेले हे दाखवायला आणले आहे, पण त्यात थोडासा कथाभाग अजून घालायचा राहिला आहे. बादशहाने विचारले, अडचण ती कोणती? बिरबल म्हणाला, द्रौपदीला धर्म, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव 5 नवरे होते, परंतु आपल्या बेगम साहेबास तर आपण एकटेच, तेव्हा इतर 4 नावे कोणाची घालावी? तेवढा भाग झाला की भारत तयार होणार. हे ऐकल्यावर बादशहाने खजील होऊन झालेला ग्रंथ नदीत नेऊन बुडविण्याची बिरबलास आज्ञा केली. पुढील काही दिवसांनी बादशहा बिरबलाला म्हणाला, बिरबल, माझ्या संबंधी भारत रचावयास सांगितले, पण त्यात भलतीच अडचण आली, त्यामुळे ती माझी इच्छा अपुरीच राहून गेली. तेव्हा आता रामायण तरी लिहून पाहावे की काय असे वाटू लागले आहे. बिरबल म्हणाला, खावीन, प्रयत्न करायला काही हरकत नाही. जमायचे तर जमेल, मात्र 20,000 रुपये तरी खर्च येईल. त्यावर बादशहाने लगेच 20,000 रुपये बिरबलाच्या स्वाधीन केले व 1 महिन्याच्या मुदतीत हे अकबरी रामायण तयार झाले पाहिजे असे त्यास बजाविले. पुढे 1 महिन्याने बिरबल राजवाड्यात आला आणि बादशहा व राणी ज्या महालात बोलत बसली होती तेथे जाऊन म्हणाला, बाईसाहेब, सरकारच्या हुकुमाप्रमाणे अकबरी रामायणाचा ग्रंथ लिहून तयार आहे, पण त्यात थोडासा कथाभाग अजून घालायचा राहिला आहे. तो कसा लिहावा हे आपण सांगा. तो कोणता म्हणाल तर, सीतेला रावणाने पळवून नेले व त्याचे घरी ती 6 महिने राहिली असे रामायणात लिहिले आहे. त्याप्रमाणे आपणास कोणी पळवून नेले होते व त्याच्या घरी आपण किती काळ राहिला होता हे त्यात घ्यावे लागेल, म्हणजे अकबरी रामायण तयार होते. बिरबलाचे हे शब्द ऐकल्यावर राणीला भयंकर राग आला. त्या भरात, आम्हाला ते रामायण नको, तू आपला ते जाळून टाक असे तिने सांगितले. त्यासमयी आपली ही इच्छा पण अपुरीच राहून गेली असे म्हणून बादशहाने बिरबलापुढे खेद प्रदर्शित केला. या सर्व गोष्टींवरून बादशहाच्या अंगी शहाणपण नव्हते असा अर्थ कोणी घेऊ नये. बिरबलाला केलेल्या प्रश्नावरून बादशहा किती हुशार होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. बादशहाने नाना प्रकारे जरी प्रश्न विचारले तरी त्यात फक्त बिरबलाच्या बुद्धिवैभवाची प्रशंसा व्हावी हाच एक त्याचा मुख्य उद्देश दिसून येतो. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.